मित्रांनो, पण वांग खायला टाळतोय, पण मी जी आज रेसिपी बनवणार आहे ती जबरदस्त आहे. वांग्यापासूनच बनणार आहे. आज आपण वांग्याची मंचुरी बनवायची आहे. ही वांग्याची मंचुरी तुम्ही खाल्ली की तुम्ही पण म्हणणार, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ वांग. जबरदस्त एक नंबर रेसिपी आहे. थोडीशी रेसिपी आपली मोठी होणार आहे, पण तुम्हाला मी कशी बनवायची ते सांगणार आहे. आपण त्यासाठी लसूण, आलं, मिरची हे आपल्याला लागणारे आयटम पहिला कट करून घ्यायचे आहेत. वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत. ते चांगले स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि एकदा धुवून झाले की त्यामध्ये मीठ घालायचं आणि कॉर्नफ्लॉवर घालायचा. हे दोन्ही आयटम घातल्यानंतर चांगलं ते मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवर एवढा घालायचा की ते बऱ्यापैकी असं घटसर झालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे त्यावेळेला फ्राय करणार आहे फ्राय करताना चांगले कुरकुरीत फ्राय झाले पाहिजेत. आणि त्याला मस्त फ्राय करून घ्या, कारण कुरकुरीत जेवढे काप बनतील तेवढे तुमची मंचुरी क्लास बनणार आहे. वांग वाटते मित्रांनो, पण एवढं जबरदस्त बनते ना ही रेसिपी, नाद खोळा. त्यानंतर बनवायच्या वेळेला आपण जे कापून घेतलं होतं आलं, लसूण, मिरची, भोंगी मिरची आहे, परत गाजर, कोबी, कांदा स्लाइसवाला, त्यानंतर सॉसमध्ये टोमॅटो सॉस, डार्क सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, तुमच्याकडे जे सॉस असतील ते सगळे घाला त्याच्यामध्ये. जबरदस्तच बनतंय, काय प्रॉब्लेमच होत नाही. यामध्ये नंतर आपण पहिल्यांदा तेल टाकून घेतल्यानंतर कढईमध्ये हे तीन आयटम टाकायचे आहेत. आलं, लसूण, मिरची फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, आपण स्लाइस केलेला कांदा, स्लाइस केलेली कोबी, परत टोमॅटो आणि भोंगी मिरची हे सगळं घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ ते परतलं की त्यामध्ये मग आपण सिझनिंगसाठी आपण मीठ घालायचं. मिठानंतर थोडीशी साखर चवीला घालायची, सगळा सॉस त्यामध्ये घालायचा, पूर्ण मिक्सचर एकदम चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर आपण लगेच वांग्याचे काप घालायचे. मस्तपैकी टॉस करून घ्यायचं लाईटली. जेव्हा सॉस टॉस करताना सगळीकडे लागला पाहिजे. कोथिंबीर घालून मस्तपैकी त्याला नंतर प्लेटला आपण काढून घ्यायचं खायला. मित्रांनो, ही रेसिपी करा, जबरदस्तच लागणार, गॅरंटी. अशी ह्या प्रकारची मंचुरी एकदा घरात नक्की करून बघा आणि अशा नवीन रेसिपीसाठी मला फॉलो पण करा. धन्यवाद.